नमस्कार. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय झालेला आहे. सर्व महिला पात्र असणार आहेत. अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर पात्र महिलांच्या यादीसंदर्भाची देखील महत्त्वाची माहिती आलेली आहे. नवीन अपडेट असणार आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच सर्वांना आता पैसे मिळणार आहे त्याबाबतची देखील महत्त्वाची माहिती असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. सर्वात अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला पण लाईक करून टाका. तर बघा, नवीन निर्णय झालेला आहे. सर्व महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत. काय महत्त्वाची माहिती आहे ती सविस्तररित्या संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्व माता भगिनी या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एडिटचं जे काही बटन आहे ते आलेलं आहे. ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले होते, नामंजूर झाले होते, डिसअप्रूव्ड झाले होते, त्यांच्यासाठी या ठिकाणी एडिटचं बटन आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं एडिटचं बटन आलेलं आहे. आता या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. जी काही चूक असेल ती दुरुस्त करू शकता आणि पुन्हा एकदा तुमचा जो काही अर्ज आहे तो तुम्ही सबमिट करू शकता. तो त्या ठिकाणी लगेचच मंजूर होत आहे. ठीक आहे, तर बघा, आता ज्या काही माता भगिनी ज्यांचे अर्ज नामंजूर झाले होते त्यांना एडिटचं बटन आलेलं आहे. त्यांच्या एडिटवर त्यांनी एडिट केल्यानंतर, फॉर्म एडिट केल्यानंतर लगेचच तो अर्ज मंजूर होतो. त्यामुळे सर्व ज्या काही माता भगिनी त्या आता ह्या ठिकाणी पात्र राहणार आहेत. त्या माता भगिनींना या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. कारण पाहू शकता, एडिटचं बटन आल्यामुळे तुम्हाला जो काही तुमचा अर्ज असेल तो दुरुस्त करता येईल. ज्यांनी मराठीत भरला असेल, जर त्यांना मराठीचं कारण दिलेलं असेल तर ते इंग्रजीमध्ये भरून त्या ठिकाणी सबमिट करू शकतात. ज्यांचे काही डॉक्युमेंट्स चुकले असतील, आधार कार्ड चुकलं असेल, रेशन कार्ड चुकलं असेल, किंवा मग इन्कम सर्टिफिकेट किंवा मग LC नावात बदल आहे, आधार कार्ड चुकलं असेल किंवा आधार कार्डाप्रमाणे नाव नाही आहे, बँक पासबुक, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, मोबाईल नंबर जे काही चुकलं असेल ते तुम्ही दुरुस्त करू शकता आणि नवीन तुम्ही फॉर्म या ठिकाणी सबमिट करू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होतो आहे आणि या अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची महत्त्वाची या ठिकाणी माहिती होती. त्यानंतर बघा, पात्र महिलांच्या यादीसंदर्भात आता बघा, लवकरच या ठिकाणी सर्व ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांची यादी लवकरच या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, ही जी काही यादी आहे जशीच येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी फॉर्म एडिटचा ऑप्शन आलेला आहे. त्यामुळे ज्यांना फॉर्म एडिट अजून ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी लवकर करून घ्यायचे. महत्त्वाचं म्हणजे हे जे काही फॉर्म एडिटचं ऑप्शन आहे ते तुम्हाला एकदाच आणि शेवटचा चान्स आहे. तर फॉर्म भरत असताना व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. तुमचा अर्ज जो असेल तो व्यवस्थित भरा, म्हणजे जेणेकरून तो त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो. जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करत असाल ते त्या ठिकाणी स्पष्ट असायला पाहिजे. त्यासोबतच व्यवस्थितरित्या ते त्या ठिकाणी अपलोड झालं आहे किंवा नाही ते देखील चेक करा, कारण हे शेवटचा चान्स तुमच्यासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा, तुमचा जो काही अर्ज आहे तो त्या ठिकाणी रिजेक्ट करण्याचं जे काही कारण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ते जे काही कारण दिलेलं असेल त्या कारणानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो काही अर्ज आहे तो व्यवस्थितरित्या भरू शकता आणि तुमचा अर्ज तुम्ही मंजूर करून घेऊ शकता. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती होती. सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.